नमस्कार. आज आपण सर्वांना परिचित असलेली आणि अतिशय महत्त्वपूर्ण आयुर्वेदातली औषधी वनस्पती बघणार आहोत. ती म्हणजे जिला बोलीभाषेत आपण तरवड आणि संस्कृतमध्ये आवर्तकी या नावाने ओळखतो, ती ही वनस्पती. डायबिटीसमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि त्याचप्रमाणे त्वचा विकारांमध्ये सुद्धा हिचा खूप वापर होतो अशी ही वनस्पती आहे. हिचं लॅटिन नेम आहे कॅसिया ऑरिक्युलाटा. आता इथे बघत असाल तुम्ही तर पानांच्या देठाशी हे जे ऑरिकलप्रमाणे किंवा कानाप्रमाणे जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत हिरवट, यामुळे याला कॅसिया ऑरिक्युलाटा असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्या वनस्पतीचं स्वरूप जर बघितलं आपण तर असं भरपूर फांद्या असलेलं दाट वाढणारं 2 ते 3 मीटर उंचीचं झुडूप ह्या वनस्पतीचं पाहायला मिळतं. आणि हिची जी त्वचा आहे ती अशी रेडिश ब्राऊन कलरची त्वचा असते. त्यानंतर ह्याच्या पानांचं स्वरूप पाहिलं तर अशी कंपाऊंड लीव्स असतात, ज्यामध्ये साधारण एक 10 ते 12 ऑब्लॉंग किंवा ओवेट शेपचे लिफलेट्स असतात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या देठाशी ऑरिकल्स किंवा स्टिप्युल्स, ज्याला बॉटॅनिकली म्हणतो आपण, ते पाहायला मिळतात. आणि याची सुंदर ब्राईट येलो कलरची, ज्याच्यामध्ये 5 अनइक्वल पेटल्स किंवा पाकळ्या असतात, अशी सुंदर फुलं पाहायला मिळतात. त्यानंतर आवर्तकीची फळं अशी थीन पेपरी, म्हणजे अगदी बारीक चपट्या लांबट अशा शेंगा, साधारण एक 8 ते 15 सेंटीमीटर लांब, ज्यामध्ये 10 ते 20 चपट्या साधारण स्मूथ आणि ब्राउनिश कलरच्या बिया आपल्याला पाहायला मिळतात. ह्या प्रामुख्याने डायबिटीसमध्ये वापरल्या जातात. आवर्तकीच्या शेंगा जर आपण पाहिल्या तर सुरुवातीला कच्च्या असताना हिरव्या आणि वाळल्यानंतर अशा ब्राऊन कलरच्या होतात. आणि याचं उपयुक्तांग हे पंचांग आहे, म्हणजे याची पानं, फुलं, फळं, पत्र, मूळ, त्वचा हे सर्वच अंग आपण चिकित्सेसाठी वापरू शकतो. आणि याच्या मुळाचा उपयोग प्रामुख्याने अतिसारात केला जातो, कारण की ते स्तंभन कार्य करतं. धन्यवाद.